थोडंसं इतिहास सांगतो। मी 1988 पासून भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेतून काम करतो। आज 35 वर्ष झाली राजकीय क्षेत्रात। याच्यातून 30 वर्ष मी शिवसेनेतच काम केलेलं आहे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून आणि स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब ज्यांना संपूर्ण आयुष्य मी माझं गुरु मानलं, त्यांच्या माध्यमातून खरं म्हटलं तर मी कामाची सुरुवात केली, राजकीय सुरुवात केली। आणि खरोखरच जेव्हा जेव्हा शाखेत कुठल्याही कामानिमित्त किंवा कशासाठी जातो तर नक्कीच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांची आठवण होते। आणि खरोखरच एक स्वाभिमान अभिमान कसा असावा या गोष्टीची नक्कीच जाण होते। जेव्हापासून माझी उमेदवारी जाहीर झाली, परवा, काल आणि आज देखील माझ्यावर कारवाई चालू आहे। अशा कितीही कारवाया झाल्या तरी मी देखील घाबरणार नाही। मी फक्त एवढंच सांगतो, मी कपिल पाटलांना त्या दिवशी देखील आव्हान केलं होतं का तुम्ही माझ्या समोरासमोर लढा, माझी समोरासमोर लढायची तयारी आहे। तुम्ही 10 वर्ष 2 वेळा खासदार होतात, लोकांनी तुम्हाला 10 वर्ष संधी दिली, 10 वर्षात तुम्ही काय कामं केली? आता आज आपण बघतो, मी काही मोठ्या केंद्रीय लेवलला बोलणार नाही, परंतु तुम्ही 10 वर्ष झाली तरी विरोधी पक्षाच्या कामावरच टीका किती वेळ करणार? आता 10 वर्षात तुम्ही काय कामं केली, खासदारांनी काय कामं केली? आता खासदार सांगतात 30,000, 32,000, 35,000 करोड। मॅडम, मी एवढंच सांगेन की खासदारांना मी पहिलेही बोलतोय, आज आणि उद्याही बोलेन की खासदारांना खासदारकी काय हेच कळली नाही, खासदारांचे अधिकार काय असतात, खासदारांच्या अखत्यारीतील कामं काय असतात हेच त्यांना कळलं नाही। मला एक तरी असे काम दाखवा, मग ते रेल्वेचं असेल, मग ते नॅशनल हायवेचं असेल, मग ते या लोकसभा वार्डात एक चांगला मोठा असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असं एक देखील काम दाखवा। बघा, एकही माणसाला रोजगाराचं काम ह्या व्यक्तीने दिलं नाही, परंतु आज या गोडाऊनच्या कारवाईच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी 90,000 ते 1,00,000 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। आपण कधी येऊन ते बघू शकता, परंतु आज त्याच्यावर देखील कारवाई मी सांगितलं, तुम्ही कोणाला रोजीरोटी देऊ शकत नाही तर कमीत कमी हिरावून घेऊ नका। म्हणून जी कारवाई चालू आहे, कारवाईचा मला काही फरक पडणार नाही। फक्त एकच लक्षात ठेवा, त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबडलेले आहेत। ते जेवढे माझ्या सध्या ठीक आहे, सध्या त्यांच्यावर मला माहित आहे सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही, पण 2 महिन्यानंतर महाविकास आघाडी आमचे शिवसैनिक मतपेटीच्या द्वारे जेव्हा त्यांना हा निकाल दाखवतील तेव्हा त्यांना देखील त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी देखील स्वस्थ बसणार नाही। बघा, आता स्टे ऑर्डर ऑलरेडी सगळ्यांनाच आहे, सगळ्याच ह्याच्यावर आहे। तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो। आज अनेक नेते भाजपामध्ये गेले, तुम्ही पाहिलं असेल, त्या नेत्यांवर 100, 1000, काही हजार करोडचे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, आरोप केल्यानंतर त्यांना त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, ते कारवाई करायची आणि नंतर बीजेपीत गेल्यावर ते सर्व गुन्हे माफ होतात। म्हणून यांनी ठरवलं, आज तुम्ही सांगा ना, संजय राऊत साहेब 100 दिवस जेलमध्ये राहून आले, 100 दिवसानंतर न्यायालयाने सांगितलं की त्यांच्यावर कुठलाही गुन्हा आरोप तुम्ही सिद्ध करू शकत नाही आणि तुम्ही चुकीची कारवाई केली आहे। न्यायालयाने स्पष्ट चपराक दिली। आता तसंच आहे, फक्त सत्ता असल्यामुळं हे लोक आमचे काही चुकीचे नसताना देखील आमच्या कारवाई करत आहेत, पण हरकत नाही, आम्ही त्या कारवाईला सामोरं जात आहोत आणि ती आमची तयारी देखील होती।